करायचं काय काम करायचं बसून काय मी एकटी खाते का फक्त हे बघ तुझे अक्षर नुसतं चांगले अक्षर आहे माझं तुझे अक्षर चांगले फक्त मी लिहायचं जरा सोड हा, मग मारतेस का सोडी हॅलो गाईज आज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आमचं रेंटने राहतो आम्ही सध्या पण हे घर दाखवणार आहे की आम्ही कसं सजावट केलं किंवा काय न्यू घेतलो किंवा काय जे लग्नात घेतलंय ते सर्व मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर जेव्हा माझं स्वतःचंही घर होईल मी तेव्हाही दाखवेल तुम्हाला तेही घर माझं कसं असेल चला तर आपण स्टार्ट करूया तर आपण स्टार्ट करत आहोत गच्चीपासून ही आहे आमची इथून इतकी मोठी गच्ची आणि दोघं राहतो पण इतकी मोठी गच्ची आहे काही त्याचा इतका नाही उपयोग करत आहे हा एक कपड्याचं स्टँड ज्याच्यामध्ये कपडे घेऊन डेली वाळू घालतो आज एक्स्ट्रा ॲड केलं सोफ्याचे कवर वगैरे आणि वरती टेरेस पण आहे हे आहे आमच्या घराजवळचं वातावरण एकदम मस्त फ्रेश आणि निवांत इतके झाड वगैरे आहेत त्याच्यामुळे नॅचरल श्वास घेता येतो मला आणि तिथे काहीतरी फंक्शन होतं त्यामुळे लाईटिंग केलं पण दिवाळी झाली आहे मी सगळं लाईटिंग काढल्यामुळे भरपूर लाईटिंग केलं होतं तिथं आहे ते दीक्षाचं घर आहे म्हणजे माझी फ्रेंड आहे आणि त्यांचं इतकं काही नाही आहे ओळखी तरी आणखीन आम्हाला हे आहे इथे खाली आमचे घरमालक राहतात म्हणजे ज्यांच्या घरामध्ये राहतात ते आणि इकडून वरती जा गेलं तरी टेरेस आहे हे आहे आमचं हॉल हे आहे गणपती बाप्पांचं दाखव दिसलं दिसतंय दिसलं हे सोफा माझ्या पसंतीचे आहे आमच्या लग्नातला आहे हा आणि इथे माझे बलून्स आहेत माझ्या बर्थडेचं पण आहे सगळं इथे राधाकृष्णाचं हे माझ्या मिस्टरांच्या फ्रेंड्सने गिफ्ट दिलेलं आहे आणि ही आहे माझी चेअर ज्याच्यावरती मी बसून ब्लॉग करते किंवा गेम्स खेळते हे आहे माझं टेबल आहे नवीन घेतलेलं हे आहे माझा खटारा लॅपटॉप जे मध्ये मध्ये बंद पडलंय पण चालू पण होत आहे आणि हा आहे माझ्या मिस्टरांचा लॅपटॉप हा आमच्या दोघांचा एक बोर्ड सेम पीसी आहे त्याच्यावरती आमचे फोटो दाखवतो खतरनाक फोटो हे आमच्या दोघांचा असल्यामुळे ह्याच्यावरती मी दोघांचे फोटो ठेवायला सांगते कारण त्याच्या एकट्याचा फोटो होता ते मी काढायला लावलेला आहे आणि हा कॅमेरा आहे ज्याच्याने मी सगळं शूट करते किंवा लाईव्ह वगैरे जात असताना ते करते हा आहे माझा माईक ओशे हा माझं सगळ्यात महत्वाची गोष्ट माझा नवीन मोबाईल आणि हे रूम फ्रेशनर मी सारखं यूज करते पण टेबल मस्त आहे एकदम कम्फर्टेबल माझ्यासाठी ही माझी चेअर आहे हे माझं फेवरेट सोफा आहे रिंग लाईट पण आहे माझ्याकडे पण सध्या ह्याने तोडली आहे ती हे माझ्या बर्थडेचं बलून आहे इथं पण बघ इथे की नाही हॅपी बर्थडे होतं त्यातला बर्थडे काढून टाकला कारण माझा बर्थडे झाला म्हणून हॅपी लिव्ह हॅपी म्हणून त्याच्यासाठी ठेवलेलं आहे हे इथंच असते ह्याने कुठं पण फेकतं हे बलून हे किचन आहे हे आहे आमचा फ्रीज दाखव इकडे ह्याच्यामध्ये भरपूर काही खायला असते पण ह्याने माझ्यासाठी आता ते घ्यायचं बंद केलंय जास्त कुरकुरे सॉरी कुरकुरे नाही माझे आईस्क्रीम आणि जेम्स चीज बटर आणि चीज दिवाला हे लावणार नाही दिवा आता लावणार आहे कधी लावतो हे आता लावणार की हे त्याचे अक्षर आहेत रियालिटी मध्ये चांगले रांगोळी नाही काढतायत आणि हे आमचे देवघर आहे हे सगळ्या लग्नामध्येच भेटलेले गिफ्ट तर मी तुम्हाला दाखवते त्याचे रिअल अक्षर म्हणजे मस्त आहेत जबरदस्त आहेत माझ्यापेक्षा तरी चांगले पण त्याला रांगोळीमध्ये लिहितात हायत आहेतच म्हणायचं असं क्यू केलं का म्हणू नको म्हणजे आहेतच माहिती तुझ्यापेक्षा अक्षर चांगली हा मग मारते का आता मग मारते का हे बघ तुझे अक्षर नुसतं
चांगले आहेत असं नाही, माझे तुझ्यापेक्षा चांगले आहेत, फक्त मी लिहायचं जरा सोडते. हा मग मारतेस का? हा बघायचंय अक्षर आणि मला टास्क देत बसते, हे कर ते कर. यार तू अडकवलंय कुठे? टास्क देऊन अडकवते सुटला. हा, मग तिथं चांगलं बसतंय ना. करते म्हणजे असं स्वयंपाक काय करायचं, स्वयंपाक करत करत असं स्वयंपाक करत ते वाचायचं. हे बघा नुसतं काम, नुसतं बसून खायचं नाही, काम करायचं. काय काम करायचं काम. बसून काय मी एकटी खाते का फक्त? हे भाजी आणली, भाजीमध्ये काय काय आणलं सांग. भाजी आणली पण काय नीट नाही ठेवलंय. तू ठेवायचं ते, तू ठेवायचं, मी का ठेवू. मेथी वगैरे सगळं लावून नाही काय काय. गाजर आहे, गाजरचा हलवा बनवायचा का? येतं का तुला बनवायला? आणि उसळ आणला आपण इथून घेतलो असतो ना उसळ. स्वस्त मिळालं तिथे. इथं 33 रुपये, तिथं 30 रुपये आहे. ते लौकी लौकी पंचायतवाला लौकी आहे वो. हे सगळं हे कसं ठेवलंय यार. चला इकडे आमचं वॉशरूम आहे, इकडे आहे आमचं बेडरूम. असं थोडं पडलेलं आहे त्यात. हे पण लग्नात भेटलंय, हे पण लग्नात भेटलंय, हे पण लग्नात भेटलंय. इथं मी तयार होते, हे सगळं माझं सामान आहे. बेंगल्स, माझे लिपस्टिक वगैरे काय काय इकडे आहे. हा इथे माझे परफ्यूम वगैरे असतात. इकडे इकडे असं ट्रिमर आहे आणि इकडे सगळ्यात मेन हे आहे माझी साडी, लेहंगा, ते खाली माझा ड्रेस आहे, ते ड्रेसेस असतात, ते साडी, इथे सगळंच असते माझं. आणि इथे माझ्याकडे 2 स्ट्रेटनर आहेत, 2 नवीन घेतल्या. आणि हे माझी केस. आणि ह्या साईडला ह्याचं स्टार्ट होते, यामधला अर्धा कप्पा फक्त त्याचा. इथे माझेच कपडे असतात सगळे, इथं पण अर्धे निम्मे माझेच आहेत. उगी त्याला एवढासा कप्पा दिलाय रडू नये म्हणून. हा काय रडायचं काय संबंध आहे, सगळा माझा आहे, मला दिले लग्नात. कोण म्हणलं? रडायचं काय संबंध आहे. तुला दिले मग काय? कपाट काय आता त्यातलं थोडंफार मला तर पाहिजेच की. कोणी म्हणलं? हम्म. पुढे आहे. लाईट लाव ना, लाईट लाव. वाव. हे साईड मला भरपूर आवडते कारण हे वॉशरूम सांग, वॉशरूम ए, आंघोळीचं. नाही दाखवायचं. इकडे वॉशरूम आहे. चला इकडे. ही साईड आहे ना मला फार आवडते कारण मी इथंच पडीत असते कधी कधी. मस्त वातावरण आहे. इकडे टॉयलेट आहे, इथे थोडंसं म्हणजे स्पेस आहे, युटिलिटी स्पेस म्हणायचं मॅडम त्याला. युटिलिटी स्पेस आहे. इकडे बघ माग, युटिलिटी स्पेस आहे. एक फोटो काढता. हा आणि हे रिसेंटली नवीन झालेलं बंगला. बर अजून. आणि हे पूर्ण एरिया पण आमच्या घरातल्या ज्यांच्या घरी आम्ही राहतो त्यांचंच आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भेंडी झाड लावले, व्हेजिटेबल्स लावलेले. हे काय युटिलिटी, त्यांचा युटिलिटी स्पेस आहे म्हणायला पाहिजे. भरपूर सारे झाड लावलेत, भरपूर सारी एरिया आहे. हे जे आहे ना हे तिथं आहे का नाही कोंबडी असते. इधर होता आहे कोंबडी. तर हा होता माझा छोटासा ब्लॉग ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवलं, जे माझं स्वतःचं नाही आहे. माझं मिस्टर मला म्हणतात की माझं आहे, पण राहू दे मी पण एक खरेदी करेन तेव्हा मी नक्की दाखवेन. त्यात मला घेणार नाही का त्या घरात? अजिबात नाही. का? तू मला हकलतो इथं. आता जी घर आहे ती तुझं तुझ्या आहे की. घरी जा म्हणतो मी. कधी म्हणलं? जेव्हा माझं घर होईल तेव्हा तुला दाखवेन, कळालं का? आणि माझ्या चॅनलवरती येऊन सगळ्यांनी बघा आमचं घर कसं आहे, छान आहे. आणि कोल्हापूर खूप मस्त जागा आहे ना, आय जस्ट लव्ह इट. कोल्हापूरबद्दल काय 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 बोलू शकतेस? कोल्हापूरबद्दल कोणाला जर व्हिजिट करायचं असेल तर येऊ शकतात, त्यांनी फिरायला पण येऊ शकतात. भरपूर स्पेस आहे तिथे राहण्यासाठी. राहण्यासाठी हॉटेल्स वगैरे आहेत, त्याचा काही प्रश्न नाही आहे. बघायला काय काय? आणि बघायला पन्हाळा आहे, हा ज्योतिबा आहे. हा मी तर 2 ठिकाणी गेले. रंकाळा आहे, एवढंच मला माहिती. महालक्ष्मी मंदिर आहे. हा. मग तुला कुठलं ठिकाण बघायला आवडलं? मला रंकाळा आवडला. मला पन्हाळा पण छान आहे तिथं पण. आणखी जेजुरी पण गेली आहे.
पण तेव्हा पाऊस पडत होता, इतकं मस्त वातावरण झालेलं. जेजुरी काय कोल्हापूरमध्ये आहे का? जेजुरी पुण्यामध्ये आहे? ज्योतिबा. ज्योतिबा म्हण की. ठीक आहे. जा तिकडं. हां पुढं. आम्ही ज्योतिबाला गेलो तेव्हा पाऊस पडत होता, मस्त वातावरण झालेलं. आम्ही पण बसने गेलेलो, बसमध्ये आय हाय काय वार लागत होतं, अजून पण आठवते. तर एवढंच आहे आमचं छोटंसं घर. केवढं सध्या छोटंच आहे पण फ्युचरमध्ये घेऊया आपण मोठं. हो हो नक्की. हम्म. बाई बाई. तर हा होता माझं छोटासा व्लॉग. त्याला तुम्ही लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं, शेअर करायचं. शेअर नाही केलं तरी चालेल, लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मला खूप छान वाटेल. हा आहे माझं बर्थडेचं म्हणजे दाखवायचं राहिलेला मग अशी. किती वेळा दाखवते? हो का? दाखवलंय हा. का? 3-4 होते, हम्म. 2च राहिले. चलो बाय बाय. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.